नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचं जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. नमस्कार साहित्य उत्सववरील ऐकणाऱ्या श्रोतेबंधू भगिनींनो, मी रघुनाथ बारड, जालन्याहून. आपण मुक्ती देणारा कायदा या मालिकेअंतर्गत अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहत आहोत. मागच्या 2 भागात आपण 11व्या प्रकरणांतील 60 ते 73 कलमांचा आस्वाद घेतला. आता आपण आज 12वे प्रकरण सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे चीफ कमिशनर अँड स्टेट कमिशनर. मुख्य आयुक्त आणि राज्य आयुक्त अपंगांसाठी असं या प्रकरणाचं नाव. 74व कलम आहे अपॉइंटमेंट ऑफ चीफ कमिशनर अँड कमिशनर. मुख्य आयुक्तांची नियुक्ती आणि आयुक्तांची नियुक्ती. कलम 74 त्याच्यामध्ये उपकलम आलेले आहेत. पहिलं उपकलम आहे केंद्र सरकार एका अधिसूचनेद्वारे अशा व्यक्तीला मुख्य आयुक्त अपंग या पदासाठी नियुक्ती देईल जो अर्थातच संदर्भाधीन शक्ती त्याला प्रदान केल्या जातील किंवा संदर्भाधीन त्या क्षेत्रातील पात्रता त्याने पूर्ण केलेल्या असतील अशा व्यक्तीला नियुक्ती दिली जाईल जो मुख्य आयुक्त अपंग किंवा राज्य आयुक्त अपंग म्हणून नियुक्त केला जाईल. मग कोणाला नेमकी नियुक्ती दिली जाईल तर या कायद्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी, या कायद्याचं पालन अनुपालन करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी खालील व्यक्तीला खालील हेतुस्तव अर्थात मुख्य आयुक्त अपंग कल्याण भारत सरकार या पदावर निवडलं जाईल, नियुक्ती केली जाईल. असं पहिलं कलम आहे. दुसरं कलम आहे केंद्र सरकार, म्हणजे उपकलम म्हणतोय मी, हे पहिलं उपकलम होतं ते पण, तर हे दुसरं उपकलम आहे 74 मधलं. केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे नियुक्ती अशा व्यक्तींना देईल जे 2 आयुक्त म्हणून असतील आणि ते 2 आयुक्त अर्थातच मुख्य आयुक्तांना मदत करण्यासाठी असतील. आणि त्याच्यात एक बंधन घातलेलं आहे कायद्याने की त्याच्यातला एक जो आयुक्त असेल तो अपंग असेल. कुणीही अपंग व्यक्ती त्यासाठी आयुक्त म्हणून निवडली जाईल
हे दोन्ही अपंग आयुक्त हे मुख्य आयुक्तांना सहकार्य करतील, सहाय्य करतील, जेणेकरून परिणामकारक आणि प्रभावी अंमलबजावणी या कायद्याची करता यावी यासाठी. 74 मध्ये तिसरं उपकलम आहे. त्या तिसऱ्या उपकलमामध्ये अर्थात अशा व्यक्तींना पात्र ठरवलं जाईल, आयुक्त किंवा मुख्य आयुक्त किंवा राज्य आयुक्त, म्हणजे मुख्य आयुक्त म्हणून खास करून आपण, कारण त्यांचं पाहतोय केंद्राचं, तर अशा व्यक्तीला मुख्य आयुक्त म्हणून निवडलं जाईल जी व्यक्ती ही अर्थातच मुख्य आयुक्त किंवा आयुक्त म्हणून काम करेल. तर त्याच्यासाठी सुंदर शब्द वापरलेले आहेत कायद्याने. ही हॅज स्पेशल नॉलेज. त्याला विशेष ज्ञान असलं पाहिजे अपंगांच्या संबंधातलं, या कायद्याबद्दलचं, अपंग व्यक्तीबद्दलचं, अपंग कल्याणाबद्दलचं खास ज्ञान त्याने संपादित केलेलं असावं, धारण केलेलं असावं, किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिस्पेक्ट ऑफ मॅटर्स रिलेटिंग टू रिहॅबिलिटेशन. अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनामध्ये प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव त्या व्यक्तीकडे असला पाहिजे. व्यवहार्य ज्ञान त्याला त्या पदाचं असलं पाहिजे. अशी सुंदर तरतूद 74(3) मध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याच व्यक्तींना म्हणून संदर्भाधीन कामाच्या पात्रता लक्षात घेऊन अर्थातच आयुक्त आणि मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार म्हणून निवडलं जाईल, नियुक्ती केली जाईल. चौथं उपकलम आहे 74 मधलं. ते आहे त्यांच्या वेतन आणि भत्त्याबद्दल. अर्थात त्यांना वेळोवेळी अनुज्ञेय असलेले वेतन, भत्ते किंवा देय असलेला पगार किंवा त्यांच्या ज्या शर्थी आणि अटी आहेत त्या संबंधामध्ये, त्यांच्या सेवेच्या बाबतीमध्ये त्या सर्व समावेशासह अर्थात त्यांचं निवृत्ती वेतन, उपदान, ज्येष्ठता, तर या सगळ्या बाबतीमध्ये किंवा इतर त्यांचे जे काही सेवानिवृत्तीचे फायदे असतील तर ते मुख्य आयुक्त आणि आयुक्तांचे अर्थातच या कलमान्वये सरकारला विहित करता येतील, प्रिस्क्राईब करता येतील, ठरवता येतील, ते देय असतील त्यांना आणि शासन त्याप्रमाणे ते अनुज्ञेय करेल. त्याच्यानंतर 74 मधलं उपकलम 5 पाहतोय आपण. 12व्या प्रकरणामध्ये मुख्य आयुक्त आणि राज्य आयुक्त असं त्याचं नाव. तर त्या 5व्या उपकलमांतर्गत केंद्र सरकार अर्थात कामाचं जे स्वरूप आहे, डिटरमाइन द नेचर अँड कॅटेगरीज ऑफ द ऑफिसर्स, अपंग आयुक्तांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन सगळ्या प्रकारच्या असलेल्या शक्ती, अधिकार आणि कामांचा आढावा घेऊन आपल्याला हवे आहेत तसे कर्मचारी, तसे अधिकारी त्या कामाच्या स्वरूपानुसार प्रवर्गनिहाय, कॅटेगरी वाईज म्हटलेलं आहे, प्रवर्गनिहाय अधिकारी नियुक्त करतील अपंग आयुक्त, मुख्य अपंग आयुक्त भारत सरकार. आणि इतर कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती त्यांना पाहिजे तशा पद्धतीने ते कामाच्या स्वरूपानुसार करतील. तसे अधिकार त्यांना या उपकलमांद्वारे अर्थात प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यान्वये ते अर्थातच मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना मदत करतील, सहाय्य करतील हे सगळे कर्मचारी, अधिकारी, आणि त्यांना त्याचा प्रभार दिला जाईल किंवा त्यांना काम सोपवलं जाईल. त्यांना त्यासाठी कार्यप्रभार देऊन अर्थात ते मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना त्यांचे अधिकारी म्हणून किंवा त्यांचे इतर कर्मचारी म्हणून
जसं सरकारला योग्य वाटतं त्याप्रमाणे आणि मुख्य आयुक्त सांगतील त्याप्रमाणे त्यांना प्रभार सुपूर्त केले जातील, त्यांना नियुक्त्या दिल्या जातील. 74 मधलं 6वं उपकलम आलेलं आहे. अर्थात जे काही अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यात आलेले आहेत मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना मदत करण्यासाठी, तर ते सगळे अधिकारी आणि कर्मचारी कार्यभार घेतल्यानंतर, त्या कार्याचा परिचय झाल्यानंतर, अर्थात त्या संपूर्ण कार्यांचं एका ठिकाणी नियोजन, विश्लेषण, परीक्षण, निरीक्षण, मूल्यमापन व्हावं, यासाठी एक या सगळ्यांच्या कामावर निगराणी ठेवण्यासाठी, प्रत्यक्ष निगराणी म्हणू आपण त्याला, ती ठेवण्यासाठी एक अधिकारी नेमेल किंवा मुख्य आयुक्त तो एक अधिकारी नेमतील आणि त्याचं नाव असेल जनरल सुप्रिटेंडेंट्स. अर्थात हे सर्वसाधारण अधीक्षक असतील, कार्यालयीन अधीक्षक, त्यांना हे काम दिलं जाईल आणि त्यांच्या अधिपत्याखाली या संपूर्ण मुख्य आयुक्त अपंग भारत सरकारच्या कामांचं नियंत्रण, नियमन, नियोजन, निरीक्षण, परीक्षण, मूल्यमापन, विश्लेषण चालेल. 7वं उपकलम आहे आता 74चं. अपंग आयुक्त भारत सरकार यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विहित केल्याप्रमाणे किंवा केंद्र सरकारने विहित केल्याप्रमाणे त्यांच्या वेतन, भत्ते आणि इतर सेवाशर्थी ज्या आहेत, तर त्या सगळ्यांचं विहितीकरण किंवा ते या कलमानुसार 74(7) मध्ये दिल्याप्रमाणे विहित करण्यात आलेलं आहे. 74 मध्ये 8वं उपकलम आहे. मुख्य आयुक्त हे एक त्यांना मदतीला सल्लागार समिती स्थापन करतील. त्या सल्लागार समितीच्या मदतीने ते निर्णय घेत जातील आणि ती सल्लागार समिती जी आहे ती 11 सदस्यांची असेल. 11पेक्षा कमी लोक तिथं असणार नाहीत. त्यात प्रत्येक अपंगांच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असेल. तसंच ज्यांना प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि अपंगांच्या पुनर्वसनातला अनुभव आहे, असे विशेषज्ञ व्यक्ती या 11 सभासदांमध्ये असतील, ज्या अपंग आयुक्तांना सल्ला देतील आणि त्यासाठी ही सल्लागार समिती केंद्र सरकारने विहित केल्याप्रमाणे या 74(8) खाली मिळेल. इथे हे 74वं कलम संपलं. आता मुख्य आयुक्तांची कार्य नावाचं म्हणजे कलम सुरू होतं आहे 75वं, आणि त्याच्यामध्ये पण उपकलम आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे की मुख्य आयुक्त हे खालील कामं करतील. त्याच्यामध्ये अ मध्ये दिलेलं आहे 75(1)(अ) की दाखल झालेली याचिका किंवा तक्रार जी आहे ती खरोखर योग्य तक्रार आहे का, ती तक्रार होऊ शकते का, हे ठरवण्याचा अधिकार या 75(1)(अ) प्रमाणे त्यांना असेल. याशिवाय त्यांना या कलमाखाली व्यवस्था दिलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे, अर्थात कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कोणत्याही धोरणामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये अथवा कुठल्याही प्रक्रियेमध्ये काहीही या कायद्याशी विसंगत असेल तर ते अर्थातच दुरुस्ती करून त्यावर योग्य पावलं उचलण्यासाठी शिफारस करण्याचे अधिकार हे अर्थातच अपंग आयुक्तांना, जे भारत सरकारचे मुख्य आयुक्त आहेत, त्यांना असतील. 75(1)(b) मध्ये दिलेलं आहे, दाखल झालेली जी काही याचिका किंवा तक्रार असेल त्याच्यामध्ये चौकशी करणं, चौकशी करून त्याच्यामध्ये
खरोखर अपंग व्यक्तींच्या हक्कांचा भंग झाला आहे का या संबंधातली खात्री करणं आणि रखवालदार म्हणून किंवा सुरक्षा कवच म्हणून आपण उपलब्ध पर्यायांपैकी काय उपाययोजना यामध्ये करू शकतो या संबंधामध्ये संबंधित घटना लक्षात घेऊन अर्थात केंद्र सरकारने विहित केल्याप्रमाणे माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे अर्थात सुयोग्य सरकारच्या त्यांनी करायला सांगितलेल्या घटनेशी सुसंगत आणि संबंधित असे त्या संबंधातले जे कोणी अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या प्राधिकरणाला ते दुरुस्ती करायला सांगू शकतात आणि अचूक क्रिया ते करायला त्या प्राधिकरणाला सांगू शकतात. तो अधिकार त्यांना या याचिकेच्या संबंधामध्ये प्राप्त आहे. त्याच्यानंतर आपण सी पाहतोय 75(1) अर्थात जी काही सुरक्षा कवच म्हणून या कायद्याने पुरवलेलं आहे त्याच्यात अर्थात त्याचा आढावा घेणं आणि आढावा घेऊन या कायद्याखाली अथवा इतर कोणत्याही कायद्याखाली जे अपंगांच्या बाबतीत किंवा एकूणच सर्वसाधारणपणे अंमलामध्ये आहेत त्याच्यामध्ये खरोखर अपंगांच्या हिताला किंवा अपंगांच्या हक्काला काही बाधक आहे का याबद्दल मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार विचार करतील. जर बाधक असेल तर ते त्याला दूर करतील, त्याच्यात दुरुस्ती करतील आणि योग्य ती कृती करायला या कायद्यानुसार भाग पाडतील. आणि जर ते त्याच्या अपंग व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण होत नाही असं त्यांच्या जर का लक्षात येत असेल तर ते करायला त्याला भाग पाडतील, शिफारस करतील आणि त्या दृष्टिकोनातून अर्थात पावलं उचलायला सांगतील. आणि त्या पावलं उचलण्याचा उद्देशच तो असेल की परिणामकारक आणि प्रभावी अंमलबजावणी या कायद्याची झाली पाहिजे. यानंतरचं उपकलम आहे 75(1)(d) आपण पाहतोय आता 12वं प्रकरण चालू आहे. अर्थात असे काही घटक असतात त्या सर्व घटकांचा आढावा माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार घेतील जे घटक अपंग व्यक्तींच्या हक्काचा उपभोग घेण्यासाठी किंवा त्याचा उपयोग करण्यासाठी मज्जाव निर्माण करतात, प्रतिबंध निर्माण करतात, तो हक्क त्यांना उपभोगायला मिळत नाही असे जे घटक आहेत अशा घटकांच्या संबंधामध्ये एक सुयोग्य असे पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्य आयुक्त या उपकलमाखाली अर्थात शिफारस करू शकतात. 75(1)(e) आहे की मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे कुठल्याही कराराचा अभ्यास करतील, कुठल्याही आंतरराष्ट्रीय साधनांचा आयुधांचा वापर अपंगांच्या कल्याणासाठी आपल्या देशात कसा केला जाऊ शकतो याबद्दल सांगतील, जेणेकरून अपंग व्यक्तींच्या हक्कांची जपवणूक व्हावी, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं या दृष्टीने हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे कृती कार्यक्रम आहेत ते या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राबवणं सोयीचं व्हावं यासाठी सल्ला देतील. तशा शिफारशी मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार करतील. आणि त्याचा उद्देशच हा असेल की अर्थातच प्रभावकारी आणि परिणामकारक अंमलबजावणी, अपंगांचा पूर्ण आणि परिणामकारक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांचे हक्क त्यांना देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं. त्याच्यानंतर 75(1)(f) दिलेलं आहे अर्थात या कायद्याखाली जे काही पुरवण्यात आलेलं आहे त्यानुसार अपंगांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात, काही संशोधनं महत्त्वाची असतात या क्षेत्रामध्ये, अपंगांच्या क्षेत्रामध्ये, जेणेकरून अपंग व्यक्तींचे हक्क पूर्ण आणि परिणामकारक त्यांना उपभोगता यावेत, इतरांप्रमाणे आणि इतरांइतकेच उपभोगता यावेत
आणि म्हणून ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी संशोधनाला चालना देणे, प्रोत्साहन देणे, यासाठी मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार प्रयत्न करतील. त्याच्यानंतर जीनुसार 75(1) 12वं प्रकरण चालू आहे आपलं, मुख्य आयुक्त आणि राज्य आयुक्त. अर्थात अपंग व्यक्तींचे कोणकोणते हक्क आहेत, काय काय घटक त्या हक्कांच्या उपयोगात आणण्यासाठी त्यांना आडवे येऊ शकतात, या संबंधामध्ये समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं काम मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार करतील. आणि एक आरोग्य कवच म्हणून सुरक्षा कवच म्हणून किंवा काय आपण करू शकतो अपंग व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी, याबद्दल अर्थातच आपले विचार ठेवतील आणि सामाजिक जागृती घडवून आणतील. 75(1) पाहतोय आपण. त्याच्यामध्ये अर्थात अपंग व्यक्तींच्या अधिकारांची अंमलबजावणी करणं, अपंगांना पुरवण्यात आलेल्या सोयी सवलती त्यांना देणं, या कायद्याने विहित केलेल्या योजना आणि कार्यक्रमांची ज्या अपंग व्यक्तींच्या भलाईसाठी, कल्याणासाठी, विकासासाठी आहेत, तर त्याची पूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी करणं, त्याच्यावर संनियंत्रण ठेवणं, हे काम माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे करतील. त्याच्यानंतर आयमध्ये दिलेलं आहे, आपण 75(1) पाहतोय, अपंग आयुक्ताची कामं चालू आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या निधी प्राप्त होतात भारत सरकारकडून, तर त्या निधीचा वापर अपंगांच्या कल्याणासाठी आलेला असल्याकारणाने बरोबर अपंगांवर खर्च होतो आहे का, अपंगांच्या सर्व प्रवर्गांना समान न्याय देऊन त्या खर्चाचं न्याय्य वाटप झालेलं आहे का, केंद्र सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा फायदा हा अपंग व्यक्तींना मिळतो आहे का, या संबंधामध्ये सुनिश्चिती करणं, त्याबद्दल आढावा घेणं आणि त्याचं नियंत्रण नियमन करणं, हे काम मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना करावं लागेल. जेमध्ये दिलेलं आहे की इतर जे काही कामं असतील, जे सरकार वेळोवेळी सुचवेल, केंद्र सरकार वेळोवेळी त्या संबंधामध्ये सूचित करेल, त्याप्रमाणे ती सर्व कामं मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना करावी लागतात. अशी ही जवळजवळ 10 कामं ही मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांची आहेत. आता इथे 75(1) ते जे असलेलं कलम संपलं. आता दुसरं कलम सुरू होतोय 75 याच्यामध्ये मुख्य आयुक्त हे आयुक्तांच्या सल्ल्याने कोणत्याही बाबीमध्ये हे काम करत असताना, त्या कार्याची अंमलबजावणी करत असताना ते या कायद्याप्रमाणेच व्यवस्थित चालू आहे का, याची खात्री सगळ्या समितीशी सल्लामसलत करून करेल किंवा दोन्ही जे आयुक्त आहेत नेमलेले त्यांच्याशी सल्लामसलत करून विचारविनिमयाने निर्णय घेतील. त्याच्यानंतर हे कलम संपलं, पुढचं कलम सुरू होतं आहे की सुयोग्य ज्या प्राधिकरणं आहेत त्या प्राधिकरणांना मुख्य आयुक्त अपंगांच्या प्रकरणामध्ये योग्य त्या शिफारशी करतील, तर त्या योग्य त्या शिफारशी करणं आणि त्याच्यावर अपंगांच्या हक्कांची जोपासना किंवा काळजी घेण्यासाठी अचूक उपाय सुचवणं हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यावर आधारित हे 76वं कलम आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा केव्हा मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे शिफारस करतील की त्या म्हणजे तक्रारधारकाची जी तक्रार अपंग आयुक्तांकडे येते ते प्रकरण ज्या प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली येतं, त्या प्राधिकरणाला किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला अपंग आयुक्त हे या उपकलमाखाली म्हणजे 75(b) नुसार आपण आता काही वेळापूर्वी जे पाहिलं त्यानुसार अर्थातच या स्थानिक प्राधिकरणांना योग्य ते आवश्यक असे उपाय करायला सांगतील, माहिती देतील आणि मुख्य आयुक्त अपंग हे
पावलं उचलतील की संबंधित अपंगांच्या प्रकरणामध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ते तुम्ही करावं. 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. 3 महिन्यामध्ये हा निर्णय प्रकरण अपंग व्यक्तीचं दाखल झाल्यापासून पुढच्या 3 महिन्यात संबंधित प्राधिकरणाने हा निर्णय करायचा आहे अशी शिफारस ते करतील. आणि केलेली शिफारस ही संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित प्राधिकरणाने जर स्वीकारली नाही, डज नॉट ॲक्सेप्ट, तर ती नाकारलेली शिफारस अर्थात त्यांना त्याचं मग अपंग आयुक्त त्यांना नोटीस देतील, अधिसूचना बजावतील आणि त्यांना विचारतील की का तुम्ही असं केलं, का तुम्ही नकार दिला, त्याचं कारण कळवा. नकाराची कारणं अपंग आयुक्त त्यांना विचारतील आणि विचारल्यानंतर 3 महिन्यातच त्यांना माहिती त्यांची मागवून त्या व्यथित व्यक्तीला न्याय देण्याच्या बाबतीत सूचना करतील. असं इथे हे प्रकरण संपलं. 76वं हे प्रकरण होतं. योग्य प्राधिकरणांना योग्य ती पावलं अपंगांच्या दाखल प्रकरणांत विहित कालावधीत उचलण्याबाबतचं ते संपलं. आता अपंग आयुक्तांचे अधिकार कोणते आहेत, त्यांना कोणत्या शक्ती प्रदान झालेल्या आहेत, त्याचं वर्णन 75व्या कलमात दिलेलं आहे. 77व्या कलमात दिलेलं आहे. पॉवर्स ऑफ चीफ कमिशनर. आणि ह्या 77मध्ये पण उपकलमं आलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं उपकलम आहे मुख्य आयुक्त हे अर्थातच अपंग व्यक्तींच्या कायद्याचे नियंत्रण नियमन नियोजन करण्यासाठी अथवा ते कार्य पार पाडण्यासाठी या कायद्यामध्ये दिल्याप्रमाणे अर्थात त्यांना काही शक्ती बहाल केलेल्या आहेत. त्या शक्तींचा वापर करून मुख्य अपंग आयुक्त भारत सरकार हे आपल्या अधिकारी पत्त्याखाली न्यायालय भरवतील. त्यांना न्यायालयाचे पूर्ण अधिकार असतील आणि या न्यायालयामार्फत अर्थात गुन्हेगारी म्हणजे न्यायालयीन संहिता जी असते त्याच्यामध्ये नागरी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई करण्याचे अधिकार या न्यायाधीशांना म्हणजेच अपंग आयुक्तांना असतील. ते अर्थातच याचिका दाखल करून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ते त्या याचिकेच्या निमित्ताने खालील घटनांच्या बाबतीत खालील पावलं उचलू शकतात आणि हा अधिकार त्यांना 5व्या कलमानुसार आहे. 1908चा जो नागरी प्रक्रिया संहिता जी आहे त्याच्या 5व्या कलमानुसार त्यांना खालील अधिकार आहेत. तर त्याच्यामध्ये मध्ये दिलेलं आहे अर्थात सर्व साक्षीदार तपासणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, त्यांचे पुरावे तपासून घेणे, त्यांची साक्ष ऐकणे. मध्ये दिलेलं आहे अर्थात राहिलेल्या बाबतीत म्हणजे राहिलेल्या त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये शोध घेणे आणि शोध घेऊन त्यांना त्यांच्या साक्षीच्या पुराव्याच्या दाखल जी काही कागदपत्र सादर करावयाची असेल ती कागदपत्र सादर करायला संधी देणे, ते कागदपत्र तपासणे. मध्ये 77 कलम आपण पाहतोय 1 मध्ये. तर मध्ये दिलेलं आहे अर्थात या नागरी प्रक्रिया संहितेनुसार माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार यांना अर्थात कुठल्याही प्रकारचं कोणतंही सार्वजनिक नोंदी पाहण्याचे अधिकार आहेत, त्याच्या प्रती मागवण्याचे अधिकार आहेत, अथवा कुठल्याही न्यायालयाचे किंवा कार्यालयाचे दस्तऐवज पाहण्याचे अधिकार त्यांना आहेत. नुसार अर्थात जे काही प्राप्त पुरावे आहेत त्याच्या संबंधामध्ये ॲफिडेविट त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ते मागू शकतात आणि जिथे शक्य होत नाही किंवा प्रत्यक्ष पुराव्याचा शोध लागत नाही तिथं
एक मंडळ स्थापन करून कमिशन नेमून ते अर्थातच तपासणी करू शकतात पुराव्यांची, साक्षीदारांची, कागदपत्रांची वगैरे, आणि ते कमिशन त्या बाबतीत अपंग आयुक्तांनी नियुक्त केल्याप्रमाणे काम करेल. आता इथे पहिलं कलम संपलं 77 मधलं, दुसरं कलम सुरू होतं आहे. प्रत्येक प्रक्रिया जी आहे ही माननीय मुख्य आयुक्त अपंग भारत सरकार हे एक जज म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून काम करत असल्या कारणाने त्यांच्या संपूर्ण भारतातील अपंगांची प्रकरणं ही त्यांच्या आधिपत्याखाली येतील, त्यांच्या न्यायक्षेत्रामध्ये येतील. ज्युडिशियल प्रोसिडिंग विदिन म्हणजे ते संपूर्ण न्यायिक प्रक्रियेचा ते भाग असतील. तर त्याच्यामध्ये 193 आणि 228 ही भारतीय दिवाणी न्यायालय किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता जी दिलेली आहे त्यानुसार मुख्य आयुक्त अपंग यांना ते अधिकार प्राप्त असतील आणि त्या अधिकारांचा वापर करून त्यांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते नागरी न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयाचे संपूर्ण अधिकार वापरतील. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे 195 प्रकरण 36 मध्ये दिल्याप्रमाणे या दिवाणी प्रक्रिया संहिताचं प्रकरण 36 आणि गुन्हेगारी प्रक्रिया संहिता जी आहे त्याचं अर्थात 1973 मध्ये कलम 45 मध्ये दिल्याप्रमाणे 1860 आणि 1974च्या दुसऱ्या कलमात दिल्याप्रमाणे हे काम माननीय अपंग आयुक्त मुख्य भारत सरकार हे पार पाडतील. अशा पद्धतीचं इथे हे ठरल्याप्रमाणे 77 कलम संपलं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.